श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्या जीवनात असे काही क्षण येतात जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. कष्ट खूप असतात, पण यश मिळत नाही. घरात अशांतता असते, मनात भीती असते आणि भविष्य पूर्णपणे अंधारमय वाटू लागतं. पण याच वेळी जर श्रद्धा अढळ असेल तर परमेश्वर अशा मार्गाने मदत करतो ज्याची आपण कल्पनाही केलेली नसते. आजच्या या विशेष भागामध्ये आपण ऐकणार आहोत स्वामी समर्थांच्या 21 चमत्कारिक आणि प्रेरणादायी कथा. या कथा केवळ चमत्कारांच्या नाहीत, तर श्रद्धा, सेवा, नम्रता, धैर्य आणि जीवन बदलणाऱ्या शिकवणींच्या आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची कथा प्रत्येक स्वामी भक्ताच्या हृदयाला स्पर्श करेल. चला स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या पवित्र प्रवासाला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. कथा क्रमांक 1. गरीब शेतकऱ्याचा अढळ विश्वास. अक्कलकोटपासून काही अंतरावर एक लहानसं गाव होतं. त्या गावात गणू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. त्याच्याकडे फारशी जमीन नव्हती. घरात पत्नी, 2 लहान मुलं आणि वृद्ध आई. दरवर्षी तो मेहनत करायचा, पण कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, तर कधी रोगराई. त्याच्या मेहनतीचं फळ त्याला कधीच मिळत नव्हतं. एक दिवस तो पूर्णपणे खचला. त्याने आकाशाकडे पाहून म्हटलं, देवा, आता माझ्यात शक्ती उरलेली नाही. त्याच वेळी गावातील एका वृद्धाने त्याला सांगितलं, अक्कलकोटला जा, स्वामी समर्थांच्या चरणी बस. दुसऱ्या दिवशी गणू पहाटेच घरातून निघाला. हातात नारळ आणि मनात फक्त श्रद्धा. काही तास चालत तो अक्कलकोटला पोहोचला. स्वामी समर्थ वटवृक्षाखाली शांत बसले होते. गणूने नमस्कार केला. तो काही बोलणार इतक्यात स्वामी समर्थ म्हणाले, कष्ट सोडू नकोस, फळ वेळ आल्यावरच मिळतं. गणू आश्चर्यचकित झाला. त्याने आपल्या अडचणी सांगितल्याच नव्हत्या. स्वामींनी सर्व काही ओळखलं होतं. तो घरी परतला. यावेळी त्याने तक्रार केली नाही. तो पुन्हा नव्या उत्साहाने कामाला लागला. काही महिन्यांनी त्या वर्षी त्याच्या शेतात विक्रमी पीक आलं. गावातील लोक म्हणू लागले, गणूचं नशीब बदललं. पण गणू हसून म्हणायचा, नशीब नाही, माझी श्रद्धा बदलली, शिकवण. मित्रांनो, स्वामी समर्थ आपल्याला संकटातून बाहेर काढतात, पण ते आधी आपलं मन मजबूत करतात. लक्षात ठेवा, श्रद्धा आणि कष्ट यांची साथ कधीच वाया जात नाही. कथा क्रमांक 2. अहंकारी व्यापाऱ्याला स्वामी समर्थांनी दिलेला जीवन बदलणारा धडा. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटमध्ये एक अतिशय श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्याकडे मोठे वाडे होते, अनेक दुकाने होती. सोने चांदी, पैसा, नोकर चाकर, कशाचीच कमतरता नव्हती. पण त्याच्या मनात एक मोठा दोष होता, अहंकार. त्याला वाटायचं, माझ्यापेक्षा मोठा कोणीच नाही. तो गरीब लोकांचा अपमान करायचा. गरजूंना मदत करण्याऐवजी त्यांची थट्टा करायचा. एक दिवस त्याच्या मित्राने सांगितलं, अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांचं दर्शन घे. व्यापारी हसला, माझ्याकडे सर्व काही आहे, मला कोणाची गरज नाही. पण मित्राच्या आग्रहाखातर तो गेला. स्वामी समर्थांची भेट. स्वामी समर्थ वटवृक्षाखाली बसले होते. व्यापारी दुरूनच उभा राहिला. त्याने नमस्कारही केला नाही. स्वामी समर्थ त्याच्याकडे पाहून शांतपणे म्हणाले,
रिकामा माठच जास्त आवाज करतो. व्यापायाला राग आला. तो म्हणाला, स्वामी, माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे. लोक माझा आदर करतात. स्वामी समर्थ हसले. जवळ पडलेलं एक कोमेजलेलं पान त्यांनी हातात घेतलं. ते म्हणाले, हे पान एकेकाळी हिरवं होतं, पण वेळ बदलली. आज ते जमिनीवर पडलं आहे. माणसाचं वैभवही असंच असतं. आज आहे, उद्या नसेल. काळाचा फटका. काही महिन्यांनी व्यापायाच्या मालाने भरलेली जहाजं वादळात अडकली. मोठं आर्थिक नुकसान झालं. व्यवसाय कोसळला. ज्यांनी त्याची स्तुती केली होती तेच लोक दूर गेले. तो पूर्णपणे एकटा पडला. त्याला स्वामींचे शब्द आठवले. तो पुन्हा अक्कलकोटला आला. यावेळी तो थेट स्वामींच्या चरणी पडला. डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, स्वामी, माझा अहंकारच माझा शत्रू होता. स्वामी समर्थांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, ज्याने नम्रता स्वीकारली त्याने ख्या संपत्तीचा मार्ग स्वीकारला. नवीन सुरुवात. त्या दिवसानंतर व्यापायाने आपलं जीवन बदललं. तो गरिबांना मदत करू लागला, दान करू लागला, नोकरांशी प्रेमाने वागू लागला. हळूहळू त्याचा व्यवसायही पुन्हा उभा राहिला. पण यावेळी त्याच्याकडे फक्त पैसा नव्हता. त्याच्याकडे माणुसकी होती. या कथेतून मिळणारी शिकवण. मित्रांनो, अहंकार माणसाला वर नेत नाही, तो माणसाला स्वतःपासूनच दूर नेतो. स्वामी समर्थांचा संदेश स्पष्ट आहे. संपत्तीचा अभिमान करू नका. नम्रतेने जगलात तरच खरी श्रीमंती मिळेल. कथा क्रमांक 3. एका आईच्या अश्रूंना स्वामी समर्थांनी दिलेलं उत्तर. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आईचं प्रेम या जगात सर्वात पवित्र मानलं जातं. आई स्वतः उपाशी राहील, पण आपल्या लेकराला कधीही उपाशी ठेवणार नाही. अशीच एक आई अक्कलकोटपासून काही अंतरावर असलेल्या एका छोट्याशा गावात राहत होती. तिचं नाव होतं गंगाबाई. तिचा एकुलता एक मुलगा गोविंदा अत्यंत हुशार, प्रामाणिक आणि आईचा लाडका. पण एक दिवस अचानक तो गंभीर आजारी पडला. गावातील वैद्य आले, औषधं झाली, प्रार्थना झाल्या, पण त्याच्या प्रकृतीत काहीच सुधारणा होत नव्हती. गंगाबाई दिवसरात्र मुलाच्या उशाशी बसून रडत होती. ती देवाला विचारत होती, देवा, माझं दुःख मला दे, पण माझ्या लेकराला वाचव. श्रद्धेचा प्रवास. एक वृद्ध स्त्री तिला म्हणाली, बाई, अक्कलकोटला जा, स्वामी समर्थांच्या चरणी तुझं दुःख मांड. दुसऱ्याच दिवशी गंगाबाई अनवाणी पायांनी अक्कलकोटकडे निघाली. प्रखर ऊन होतं. पायाला फोड आले, तरीही तिच्या ओठांवर एकच नाम होतं, श्री स्वामी समर्थ. अनेक तासांच्या प्रवासानंतर ती स्वामी समर्थांसमोर पोहोचली. तिने नमस्कार केला, पण तोंडातून एक शब्दही बाहेर पडला नाही. डोळ्यातून अश्रू वाहत होते. स्वामी समर्थांचा करुणामय स्पर्श. स्वामी समर्थांनी तिच्याकडे पाहिलं आणि शांत आवाजात म्हणाले, आई, अश्रूंनी नाही, श्रद्धेने प्रार्थना कर. गंगाबाई थरथरली, कारण तिने आपल्या मुलाबद्दल अजून काहीच सांगितलं नव्हतं. स्वामी समर्थांनी तिला थोडा प्रसाद दिला आणि म्हणाले, घरी जा, भीती सोड, सर्व काही चांगलं होईल. चमत्कार की श्रद्धेची ताकद. गंगाबाई घरी पोहोचली. तिने प्रसाद मुलाच्या कपाळाला लावला
आणि मनापासून स्वामी समर्थांचं नामस्मरण करू लागली. दुसऱ्या दिवशी गोविंदाला थोडा आराम वाटू लागला. काही दिवसांत तो पूर्णपणे बरा झाला. गावातील लोक म्हणू लागले, हा स्वामी समर्थांचा चमत्कार आहे. पण गंगाबाई हसून म्हणाली, हा चमत्कार नाही, ही श्रद्धेची शक्ती आहे. स्वामी समर्थांची शिकवण. काही दिवसांनी गंगाबाई पुन्हा स्वामींच्या दर्शनाला आली. ती म्हणाली, स्वामी, तुम्ही माझ्या मुलाला नवीन जीवन दिलंत. स्वामी समर्थ प्रेमाने म्हणाले, मी काही केलं नाही. तुझ्या आईच्या प्रेमाने आणि तुझ्या अढळ श्रद्धेने मार्ग तयार केला. या कथेतून मिळणारी शिकवण. मित्रांनो, जीवनात संकट येतात, पण संकटाच्या वेळी घाबरण्यापेक्षा श्रद्धा आणि धैर्य जास्त महत्वाचं असतं. स्वामी समर्थांचा संदेश स्पष्ट आहे. जिथे निस्वार्थ प्रेम आणि अढळ श्रद्धा असते, तिथे आशेचा दिवा कधी विझत नाही. कथा क्रमांक 4. गर्विष्ठ पंडिताचा अहंकार आणि स्वामी समर्थांची नम्रतेची शिकवण. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटमध्ये एक विद्वान पंडित आले होते. त्यांनी वेद, उपनिषदे, भगवद्गीता आणि अनेक धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास केला होता. त्यांच्या ज्ञानाची कीर्ती दूरदूरपर्यंत पसरली होती. लोक त्यांना मोठा विद्वान मानायचे. पण जसं ज्ञान वाढलं, तसतसा त्यांचा अहंकारही वाढू लागला. ते म्हणायचे, या जगात माझ्या प्रश्नांची उत्तरं देणारा कोणी नाही. एक दिवस त्यांनी ऐकलं, अक्कलकोटमध्ये एक महान संत राहतात, ज्यांना लोक स्वामी समर्थ म्हणतात. पंडितांच्या मनात विचार आला, चला पाहूया किती मोठे ज्ञानी आहे. अक्कलकोटमध्ये आगमन. दुसऱ्या दिवशी सकाळी ते स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले. तेथे हजारो भक्त शांतपणे बसले होते. कोणी नामस्मरण करत होते, कोणी ध्यान करत होते, तर कोणी स्वामींच्या दर्शनाने धन्य झाले होते. पंडित मात्र थेट पुढे गेले. त्यांनी नमस्कारही केला नाही आणि म्हणाले, जर तुम्ही खरे संत असाल तर माझ्या प्रश्नांची उत्तर द्या. भक्त स्तब्ध झाले. सगळ्यांना वाटलं, आता स्वामी रागावतील. पण स्वामी समर्थ शांत राहिले. स्वामी समर्थांचा अनपेक्षित प्रश्न. स्वामी समर्थांनी जवळ पडलेलं एक लहानसं बी उचललं. ते पंडितांच्या हातात ठेवत म्हणाले, हे बी लहान आहे की मोठं? पंडित हसले, अर्थातच लहान आहे. स्वामी पुन्हा म्हणाले, मग या छोट्याशा बियामध्ये एवढा मोठा वटवृक्ष कसा दडलेला असतो? पंडित काही क्षण शांत झाले. त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. स्वामी समर्थ प्रेमाने म्हणाले, ज्ञान म्हणजे उत्तर पाठ असणं नाही. ज्ञान म्हणजे प्रत्येक क्षणी नवीन शिकण्याची तयारी असणं. अहंकाराचा अंत. हे शब्द ऐकताच पंडितांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांना जाणवलं, आयुष्यभर त्यांनी पुस्तकं वाचली, पण नम्रता शिकली नाही. ते स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक झाले आणि म्हणाले, स्वामी, आज माझा पराभव झाला नाही, माझा अहंकार हरला. स्वामी समर्थांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, जो स्वतःला विद्यार्थी समजतो तोच आयुष्यभर शिकत राहतो. या कथेतून मिळणारी शिकवण. मित्रांनो, आपल्याकडे कितीही ज्ञान असलं, कितीही पैसा असला किंवा कितीही मोठं पद असलं, तरी नम्रता नसेल तर त्या सर्व गोष्टींची किंमत कमी होते. स्वामी समर्थांची शिकवण सांगते, फळांनी भरलेलं झाड नेहमी झुकतं, तसंच खरा ज्ञानी माणूस नेहमी नम्र असतो.
कथा क्रमांक 5. गरीब विधवेची एक भाकरी आणि स्वामी समर्थांची अमूल्य शिकवण. देवाला सोनचांदी लागत नाही. देवाला हवं असतं निर्मळ मन आणि निस्वार्थ भक्ती. अक्कलकोटमध्ये एक वृद्ध विधवा राहत होती. तिचं नाव होतं रुक्मिणीबाई. तिच्या पतीचं अनेक वर्षांपूर्वी निधन झालं होतं. घरात कमावणारं कोणी नव्हतं. ती गावात छोटी मोठी कामं करून आपला उदरनिर्वाह करायची. कधी भाकर मिळायची, कधी उपाशी झोपावं लागायचं. पण एक गोष्ट मात्र कधी बदलली नाही, स्वामी समर्थांवरील तिची श्रद्धा. एक विशेष दिवस. एके दिवशी अक्कलकोटमध्ये मोठा उत्सव होता. हजारो भक्त स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले होते. कोणी फळांनी भरलेल्या टोपल्या आणल्या होत्या, कोणी मिठाई, कोणी सोन्याचे दागिने अर्पण करत होते. रुक्मिणीबाई मात्र घरात शोधत होती, स्वामींना काय अर्पण करावं. शेवटी तिला फक्त एक ज्वारीची कोरडी भाकरी सापडली. ती भाकरी स्वच्छ कापडात गुंडाळली आणि मनात म्हणाली, स्वामी माझ्याकडे एवढंच आहे, पण हे मी प्रेमाने आणलं आहे स्वामी समर्थांसमोर. ती गर्दीतून हळूहळू पुढे आली. तिच्या हातातली भाकरी पाहून काही लोक हसू लागले. अगं, ही सुद्धा अर्पण करण्याची वस्तू आहे का? रुक्मिणीबाई काहीच बोलली नाही. तिने शांतपणे ती भाकरी स्वामी समर्थांच्या चरणी ठेवली. स्वामी समर्थांनी लगेच ती भाकरी उचलली. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. ते म्हणाले, आज मला सर्वात मौल्यवान भेट मिळाली. सर्व भक्त आश्चर्यचकित झाले. स्वामी समर्थांचा संदेश. एक श्रीमंत माणूस पुढे आला. तो म्हणाला, स्वामी, आम्ही इतक्या महागड्या वस्तू आणल्या आणि तुम्ही या साध्या भाकरीचं कौतुक करता. स्वामी समर्थ शांतपणे म्हणाले, तुम्ही संपत्तीतून दिलं आहे, हिने तिच्या मनातून दिलं आहे. दानाची किंमत वस्तूवर नसते, ती भावनेवर असते. हे ऐकताच संपूर्ण वातावरण भारावून गेलं. अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. रुक्मिणीबाईचा आनंद. त्या दिवशी रुक्मिणीबाई घरी परतली. तिच्याकडे अजूनही संपत्ती नव्हती, पण तिच्या चेहऱ्यावर अपार समाधान होतं. ती म्हणाली, आज माझ्या आयुष्याची सर्वात मोठी कमाई झाली. स्वामींनी माझं प्रेम स्वीकारलं. त्या कथेतून मिळणारी शिकवण. आपण देवाला काय देतो यापेक्षा कोणत्या भावनेने देतो हे अधिक महत्त्वाचं आहे. कथा क्रमांक 6. रागीट सैनिक आणि स्वामी समर्थांचा संयमाचा धडा. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. एका क्षणाचा राग वर्षानुवर्षे जपलेली नाती तोडू शकतो. अशीच ही कथा आहे एका शूर पण रागीट सैनिकाची. त्या काळात अक्कलकोटच्या आसपासच्या भागात एक सैनिक राहत होता. त्याचं नाव होतं रामराव. तो अत्यंत धाडसी होता. युद्धभूमीवर त्याने अनेक संकटांचा सामना केला होता. त्याच्या शौर्याची चर्चा सर्वत्र होती. पण त्याच्या स्वभावात एक मोठा दोष होता. त्याला क्षणात राग यायचा. लहानशा गोष्टीवरूनही तो ओरडायचा. घरात पत्नी घाबरून राहायची. मूल त्याच्याशी बोलायला धजावत नव्हती. गावातील लोकही त्याला टाळू लागले. रामरावला वाटायचं, माझा राग योग्य आहे, लोकच मला समजून घेत नाही. अक्कलकोटचा प्रवास. एके दिवशी त्याचा एक जुना मित्र त्याला म्हणाला, तू रणांगण जिंकलास, पण स्वतःच्या मनावर विजय मिळवला आहेस का? हे वाक्य त्याच्या मनात घर करून राहिलं. तो दुसऱ्याच दिवशी अक्कलकोटला गेला. स्वामी समर्थ वटवृक्षाखाली शांत बसले होते. रामरावने नमस्कार केला.
तो काही बोलणार इतक्यात स्वामी समर्थ म्हणाले, बाहेरचा शत्रू जिंकणं सोपं आहे, पण मनातला शत्रू जिंकणं कठीण आहे. रामराव थबकला, कारण त्याने अजून काहीच सांगितलं नव्हतं. स्वामी समर्थांचा अनोखा धडा. स्वामी समर्थांनी जवळचा मातीचा दिवा हातात घेतला. त्यात शांत ज्योत पेटलेली होती. ते म्हणाले, ही ज्योत पाहतोस? रामराव म्हणाला, हो स्वामी. स्वामी पुढे म्हणाले, जोपर्यंत ही ज्योत शांत आहे तोपर्यंत ती प्रकाश देते, पण जर तीच ज्योत नियंत्रणाबाहेर गेली तर संपूर्ण घर जाळून टाकते. काही क्षण शांतता होती. मग स्वामी समर्थ म्हणाले, रागही असाच असतो. संयमात असेल तर तो अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची ताकद देतो, पण नियंत्रण सुटलं तर तो स्वतःचं आयुष्य जाळतो. रामरावचा बदल. हे शब्द ऐकताच रामरावच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला आठवलं, त्याने किती वेळा पत्नीचा अपमान केला होता, मुलांवर ओरडलं होतं, मित्र दुखावले होते. तो स्वामी समर्थांच्या चरणी पडला आणि म्हणाला, स्वामी, आजपर्यंत मी तलवार चालवायला शिकलो, पण मन सांभाळायला शिकलो नव्हतो. स्वामी समर्थांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि फक्त एवढंच म्हणाले, बोलण्यापूर्वी एक क्षण थांब. राग निघून जाई. नवीन जीवनाची सुरुवात. घरी परतल्यावर रामरावने स्वतःमध्ये बदल घडवायला सुरुवात केली. राग आला की तो आधी शांत बसायचा, स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचा आणि मगच निर्णय घ्यायचा. काही महिन्यात त्याच्या घरातील वातावरण बदललं. पत्नीच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आलं. मूल त्याच्याशी प्रेमाने बोलू लागली. गावातील लोक म्हणू लागले, रामराव आता खरा वीर झाला आहे, कारण त्याने स्वतःच्या मनावर विजय मिळवला आहे. या कथेतून मिळणारी शिकवण. मित्रांनो, स्वामी समर्थांची शिकवण आपल्याला सांगते, जो स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवतो तोच खऱ्या अर्थाने बलवान असतो. रागाच्या भरात घेतलेला निर्णय आयुष्यभराचा पश्चात्ताप देऊ शकतो, पण शांत मनाने घेतलेला निर्णय संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. कथा क्रमांक 7. हरवलेल्या तरुणाला स्वामी समर्थांनी दाखवलेली यशाची वाट. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जीवनात असा एक काळ येतो जेव्हा सर्व काही संपल्यासारखं वाटतं. मेहनत करूनही यश मिळत नाही, लोकांचा विश्वास उडतो आणि सर्वात वाईट म्हणजे स्वतःवरचाच विश्वास कमी होतो. अशीच ही कथा आहे एका तरुणाची. अक्कलकोट जवळील एका गावात माधव नावाचा एक तरुण राहत होता. तो अत्यंत हुशार होता. त्याच्या डोळ्यात मोठी स्वप्न होती. आईवडिलांना सुख देण्याची इच्छा होती, पण नशीब त्याची साथ देत नव्हतं. एक व्यवसाय सुरू केला, तो बंद पडला. दुसरी नोकरी शोधली, तीही मिळाली नाही. जिथे जाई तिथे अपयशच. हळूहळू तो निराश झाला. लोक म्हणू लागले, याच्याकडून काही होणार नाही. हे शब्द त्याच्या मनाला खोलवर लागले. अक्कलकोटकडे प्रवास. एके दिवशी त्याची आई म्हणाली, बाळा, एकदा स्वामी समर्थांच्या दर्शनाला जाऊन ये, मन हलकं होईल. आईचा शब्द तो कधी मोडत नसे. दुसऱ्या दिवशी तो अक्कलकोटला गेला. स्वामी समर्थ भक्तांमध्ये बसले होते. माधव दूर उभा राहून त्यांच्याकडे पाहत होता. तो काही बोलण्याआधीच स्वामी समर्थ त्याला म्हणाले, का रे, स्वतःवरचा विश्वास हरवलास? माधवच्या डोळ्यात अश्रू आले.
कारण हेच तर त्याच्या मनात चाललं होतं. बीजाचा धडा. स्वामी समर्थांनी जमिनीवरून एक छोटंस बी उचललं. ते माधवच्या हातावर ठेवत म्हणाले, हे बी पाहतोस, यामध्ये किती मोठा वटवृक्ष लपलेला आहे, हे तुला दिसतं का? माधव म्हणाला, नाही स्वामी. स्वामी हसले आणि म्हणाले, म्हणूनच माणूस चुकतो. तो आजची परिस्थिती पाहतो, पण उद्याची क्षमता पाहत नाही. या बियाला वेळ, पाणी आणि संयम मिळाला तर ते विशाल वृक्ष होतं. तसंच माणसालाही यशासाठी वेळ, मेहनत आणि धैर्य लागतं. जीवन बदलणारा निर्णय. त्या दिवसानंतर माधवने स्वतःला बदलण्याचा निर्णय घेतला. तो रोज नवीन काहीतरी शिकू लागला. अपयशाची भीती सोडली. लोक काय म्हणतील याचा विचार सोडला. काही वर्षांनी त्याचा व्यवसाय यशस्वी झाला. त्याच गावातील लोक जे त्याची थट्टा करायचे, तेच लोक आता त्याच्याकडून सल्ला घेऊ लागले. पण माधव प्रत्येक वेळी एक गोष्ट सांगायचा, माझं आयुष्य त्या दिवशी बदललं ज्या दिवशी स्वामी समर्थांनी मला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं. या कथेतून मिळणारी शिकवण. मित्रांनो, अपयश म्हणजे शेवट नाही, ते यशाच्या प्रवासाची सुरुवात असते. स्वामी समर्थांचा संदेश आजही तितकाच खरा आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत करत राहा, योग्य वेळ आल्यावर फळ नक्की मिळेल. कथा क्रमांक 8. गरीब गुराख्याला स्वामी समर्थांनी दिलेला अमूल्य आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, परमेश्वराला माणसाचा पोशाख दिसत नाही, त्याला दिसतं ते फक्त मनाचं पावित्र्य. ही कथा आहे एका गरीब गुराख्याची. अक्कलकोटच्या बाहेरच्या डोंगराळ भागात भीमा नावाचा एक गुराखी राहत होता. त्याच्याकडे स्वतःची जमीन नव्हती. तो गावक्यांची गुरं चारून आपला उदरनिर्वाह करायचा. सकाळी सूर्योदयापूर्वी घराबाहेर पडायचं आणि संध्याकाळी गुरं परत आणायची. हाच त्याचा दिनक्रम. गरिबी होती, पण त्याच्या चेहऱ्यावर कायम समाधान असायचं. तो दिवसभर एकच नाम जपत असे, श्री स्वामी समर्थ. अनोखी भेट. एक दिवस गुरं चारताना त्याला काही साधू भेटले. त्यांनी सांगितलं, अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ आले आहेत. हे ऐकताच भीमाच्या मनात दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली. पण त्याच्याकडे अर्पण करण्यासाठी काहीच नव्हतं. घरी परतल्यावर त्याने शोधलं. एक छोटंसं मडकं भरून ताजं दूध होतं. तो म्हणाला, हेच स्वामींना अर्पण करतो. अक्कलकोटमध्ये. दुसऱ्या दिवशी भीमा दूध घेऊन अक्कलकोटला पोहोचला. गर्दी खूप होती. श्रीमंत लोक मोठमोठे नैवेद्य घेऊन उभे होते. भीमा मागेच उभा राहिला. त्याला वाटलं, माझ्यासारख्या गरीबाला स्वामींचं दर्शन मिळेल का? इतक्यात स्वामी समर्थांनी मोठ्या आवाजात हाक मारली, अरे गुराख्या, इकडे ये. भीमा थक्क झाला. स्वामींनी त्याला कधीच पाहिलं नव्हतं. मग त्यांना कसं कळलं दुधाचा खरा अर्थ? भीमाने थरथरत्या हाताने दूध स्वामी समर्थांच्या चरणी ठेवलं. स्वामींनी ते प्रेमाने स्वीकारलं आणि म्हणाले, हे दूध नाही, तुझी श्रद्धा आहे. भीमाच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, स्वामी, माझ्याकडे देण्यासाठी एवढंच होतं. स्वामी समर्थ हसले. देवाला वस्तू नको असते, भावना हवी असते. आशीर्वाद. स्वामी समर्थांनी भीमाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले,
प्रामाणिकपणा कधी सोडू नकोस. तुझ्या घरात अन्नाची कमी पडणार नाही. त्या दिवसानंतर भीमाचं आयुष्य हळूहळू बदलू लागलं. त्याच्या प्रामाणिकपणामुळे लोक त्याच्यावर विश्वास ठेवू लागले. काम वाढलं, घरची परिस्थिती सुधारली. पण तो कधीच गर्विष्ठ झाला नाही. तो रोज सकाळी एकच वाक्य म्हणायचा, हे सर्व स्वामी समर्थांच्या कृपेने आहे. या कथेतून मिळणारी शिकवण. मित्रांनो, जीवनात श्रीमंत होण्यापेक्षा प्रामाणिक माणूस होणं अधिक महत्त्वाचं आहे. स्वामी समर्थांची शिकवण सांगते, निर्मळ मन, प्रामाणिक कष्ट आणि अढळ श्रद्धा यांचा आशीर्वाद कधीच वाया जात नाही. कथा क्रमांक 9, लोभी सावकार आणि स्वामी समर्थांनी दिलेला समाधानाचा अमूल्य धडा. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, पैसा आवश्यक आहे, पण जेव्हा पैशाचा लोभ माणसाच्या मनावर राज्य करू लागतो, तेव्हा आनंद, नाती आणि मनःशांती हळूहळू नाहीशी होते. ही कथा आहे अशाच एका लोभी सावकाराची. अक्कलकोटच्या बाजारात गोविंदशेठ नावाचा एक सावकार राहत होता. त्याच्याकडे भरपूर संपत्ती होती. मोठा वाडा, सोन्या चांदीचे दागिने, धान्याची कोठारं आणि पैशाने भरलेल्या तिजोऱ्या. पण त्याचं मन कधीच भरत नव्हतं. तो गरिबांना जास्त व्याजाने पैसे द्यायचा. वेळेवर पैसे परतन मिळाले की त्यांची जमीन, जनावरं आणि घरही ताब्यात घ्यायचा. लोक त्याला घाबरायचे, पण मनापासून कोणीच त्याचा आदर करत नव्हतं. स्वामी समर्थांची भेट. एक दिवस त्याने ऐकलं, अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ आले आहेत. तो मनात म्हणाला, चला, त्यांच्याकडून आणखी श्रीमंत होण्याचा आशीर्वाद घेऊन येतो. तो मोठी फळांची टोपली आणि सोन्याची नाणी घेऊन स्वामींच्या दर्शनाला गेला. स्वामी समर्थांनी त्याच्याकडे एकदा पाहिलं आणि शांतपणे म्हणाले, तुझी तिजोरी भरली आहे, पण तुझं मन रिकामं आहे. गोविंदशेठ दचकला, कारण हे वाक्य त्याच्या मनाला थेट भिडलं. एक छोटासा प्रयोग. स्वामी समर्थांनी त्याला एक मातीचं भांड दिलं आणि म्हणाले, हे पाण्याने भर. गोविंदशेठने पाणी ओतायला सुरुवात केली, पण भांड्याच्या तळाला एक छोटंसं छिद्र होतं. जितकं पाणी ओतलं तितकंच बाहेर पडत होतं. तो थकून गेला. मग म्हणाला, स्वामी, हे भांड कधीच भरणार नाही. स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, लोभी मनही असंच असतं. कितीही पैसा मिळाला तरी त्याला समाधान मिळत नाही. जीवन बदलणारा क्षण. हे शब्द ऐकून गोविंदशेठ काही क्षण शांत राहिला. त्याला आठवलं, त्याने किती गरीब लोकांना रडवलं होतं, किती कुटुंबांचं नुकसान केलं होतं. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो स्वामी समर्थांच्या चरणी पडला आणि म्हणाला, स्वामी, आजपर्यंत मी पैसा कमावला, पण माणस गमावली. स्वामी समर्थांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, ज्याच्याकडे समाधान आहे तोच खरा श्रीमंत आहे. नवीन सुरुवात. त्या दिवसानंतर गोविंदशेठने आपला स्वभाव बदलला. त्याने गरिबांचं कर्ज माफ केलं, गरजू विद्यार्थ्यांना मदत केली, विधवांना अन्नदान सुरू केलं. हळूहळू लोक त्याला घाबरणं सोडून त्याचा आदर करू लागले. आणि त्या दिवशी त्याला समजलं, संपत्तीपेक्षा माणुसकी मोठी असते. या कथेतून मिळणारी शिकवण. मित्रांनो, पैसा कमवा, पण पैशाचा गुलाम बनू नका. स्वामी समर्थांची शिकवण सांगते,
समाधानाशिवाय कोणतीही संपत्ती अपूर्ण आहे. दुसऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणून कमावलेला पैसा कधीच सुख देत नाही. कथा क्रमांक 10. अनाथ मुलावर स्वामी समर्थांची कृपा. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, या जगात सर्वात मोठं दुःख कोणतं असेल तर ते म्हणजे लहान वयात आईवडिलांची सावली हरपणं. ही कथा आहे अशाच एका निराधार मुलाची. अक्कलकोट जवळच्या एका छोट्याशा गावात गणेश नावाचा 10-12 वर्षांचा मुलगा राहत होता. काही वर्षांपूर्वी साथीच्या रोगात त्याचे आईवडील गेले. घरात कोणीच उरलं नाही. कधी मंदिरात प्रसाद मिळाला तर जेवण, नाही तर उपाशी झोपणं, हेच त्याचं आयुष्य. पण त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच निरागसता होती. दररोज सकाळी तो मंदिरात जाऊन एकच प्रार्थना करायचा, स्वामी, माझं या जगात कोणी नाही, तुम्हीच माझे आईवडील आहात. एक अनपेक्षित भेट. एक दिवस गणेश अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आला. गर्दी खूप होती. तो दूर उभा राहून स्वामींकडे पाहत होता. अचानक स्वामी समर्थांनी त्याला जवळ बोलावलं. भक्त आश्चर्यचकित झाले. स्वामींनी त्या मुलाच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि म्हणाले, का रे बाळा, स्वतःला एकटा का समजतोस? गणेश रडू लागला. तो म्हणाला, स्वामी, माझं कोणीच नाही. स्वामी समर्थांनी त्याला मिठी मारली आणि प्रेमाने म्हणाले, जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो तो कधीच अनाथ नसतो. जीवनाला नवी दिशा. त्या दिवशी अक्कलकोटमधील एका सेवाभावी कुटुंबाने हा प्रसंग पाहिला. त्यांनी गणेशला आपल्या घरी नेलं. त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. त्याला प्रेम दिलं, संस्कार दिले. वर्षे सरली. गणेश मोठा झाला. शिक्षण पूर्ण करून तो गावातील मुलांना मोफत शिकवू लागला. जेव्हा कोणी विचारायचं, तुझ्या आयुष्याला वळण कसं मिळालं, तो हसून म्हणायचा, त्या दिवशी स्वामी समर्थांनी मला फक्त आशीर्वाद दिला नाही, तर मला एक नवीन कुटुंब दिलं. स्वामी समर्थांची शिकवण. मित्रांनो, कधी कधी देव आपल्या अडचणी थेट दूर करत नाही, पण तो अशा व्यक्ती आपल्या आयुष्यात पाठवतो ज्या आपल्या आयुष्याला नवी दिशा देतात. स्वामी समर्थांचा संदेश स्पष्ट आहे. श्रद्धा ठेव. योग्य वेळी योग्य माणसं तुझ्या आयुष्यात येतील. या कथेतून मिळणारी शिकवण. जर तुमच्या आसपास एखादं निराधार मूल, एखादा वृद्ध किंवा एखादी गरजू व्यक्ती असेल तर शक्य तितकी मदत करा. कारण कदाचित त्यांच्या आयुष्यात स्वामी समर्थ तुमच्या रूपानेच आले असतील. कथा क्रमांक 11. मृत्यूच्या भीतीने ग्रासलेल्या माणसाला स्वामी समर्थांनी दिलेला जीवनाचा खरा अर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, या जगात प्रत्येक माणूस कशाला ना कशाला घाबरतो. कोणी अपयशाला, कोणी गरिबीला, कोणी आजाराला, पण सर्वात मोठी भीती असते मृत्यूची. ही कथा आहे अशाच एका माणसाची, ज्याचं आयुष्य भीतीने व्यापलं होतं. अक्कलकोट जवळच्या गावात विठ्ठलराव नावाचे गृहस्थ राहत होते. त्यांच्याकडे पैसा होता, सुखी कुटुंब होतं, समाजात मानसन्मान होता. पण एक गंभीर आजार झाल्यानंतर त्यांच्या मनात मृत्यूची भीती घर करून बसली. दिवसरात्र ते एकाच विचारात असायचे, जर उद्या माझा शेवट झाला तर. त्यांनी अनेक वैद्यांना दाखवलं, मंत्रतंत्र केले, औषधं घेतली, पण मनातील भीती काही कमी होत नव्हती.
स्वामी समर्थांच्या चरणी. एका दिवशी ते अक्कलकोटला आले. स्वामी समर्थांच्या चरणी बसले. ते काही बोलण्याआधीच स्वामी समर्थ म्हणाले, जन्म झाला आहे तर मृत्यूही निश्चित आहे, पण मृत्यूची भीती बाळगून जिवंतपणेच का मरतोस? विठ्ठलराव स्तब्ध झाले. स्वामी पुढे म्हणाले, ज्याने प्रत्येक दिवस चांगल्या कर्मात घालवला त्याला मृत्यूची भीती नसते. फुलाचं उदाहरण. स्वामी समर्थांनी जवळचं एक सुंदर फूल हातात घेतलं. ते म्हणाले, हे फूल पहा, हे कायमचं राहणार नाही, पण जोपर्यंत ते फुललेलं आहे तोपर्यंत ते सुगंध देतं. माणसानेही तसंच जगावं. आयुष्य किती मोठं आहे यापेक्षा आयुष्य किती सुंदर जगलास हे महत्वाचं आहे. नवा दृष्टिकोन. हे शब्द विठ्ठलरावांच्या हृदयाला स्पर्श करून गेले. त्या दिवसानंतर त्यांनी मृत्यूचा विचार करणं सोडलं. त्याऐवजी ते प्रत्येक दिवस अर्थपूर्ण जगू लागले. गरिबांना अन्नदान करू लागले. आजारी लोकांची सेवा करू लागले. कुटुंबासोबत वेळ घालवू लागले. काही वर्षांनी जेव्हा त्यांचा शेवटचा काळ आला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, तर शांत हास्य होतं. लोक म्हणाले, स्वामी समर्थांनी त्यांना जगण्याची कला शिकवली. या कथेतून मिळणारी शिकवण. मित्रांनो, मृत्यू अट आहे, पण भीतीत जगणं आवश्यक नाही. स्वामी समर्थांची शिकवण सांगते, प्रत्येक दिवस असा जगा की उद्या काहीही झालं तरी पश्चात्ताप राहू नये. कथा क्रमांक 12. निःसंतान दाम्पत्याला स्वामी समर्थांनी दिलेला आशेचा किरण. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, काही दुःख अशी असतात जी बाहेरून दिसत नाही, पण मनाला आयुष्यभर वेदना देत राहतात. अशीच ही कथा आहे एका निःसंतान दाम्पत्याची. अक्कलकोट जवळील एका गावात रामचंद्र आणि जानकी हे दाम्पत्य राहत होतं. त्यांचा संसार सुखाचा होता. घर होतं, शेती होती, कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. पण एकच दुःख होतं. लग्नाला 15 वर्षे झाली होती तरी त्यांच्या घरी लेकराचं हास्य नव्हतं. गावातील लोक टोमणे मारायचे. कोणी म्हणायचं, देवाने यांचं नशीब बंद केलं आहे. हे शब्द जानकीच्या मनाला खूप लागायचे. रात्री ती शांतपणे रडायची. रामचंद्र तिला धीर द्यायचा, पण त्याच्याही मनात वेदना असायची. स्वामी समर्थांच्या दर्शनाची इच्छा. एक दिवस गावात आलेल्या एका भक्ताने सांगितलं, अक्कलकोटला जा, स्वामी समर्थांच्या चरणी मन मोकळं करा. दुसऱ्याच दिवशी दोघेही पहाटे अक्कलकोटकडे निघाले. संपूर्ण प्रवासात ते फक्त एकच नाम घेत होते, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची करुणा. अक्कलकोटमध्ये पोहोचल्यावर दोघांनी नम्रपणे स्वामी समर्थांना नमस्कार केला. ते काही बोलण्याआधीच स्वामी समर्थ म्हणाले, का एवढी चिंता करता? देवाच्या दरबारात उशीर होतो, पण अंधार कायम राहत नाही. हे ऐकून जानकीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने हात जोडून विचारलं, स्वामी, आमच्या घरी कधी आनंद येईल? स्वामी समर्थ काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी जवळचं एक छोटंसं रोपट दाखवलं. रोपट्याची शिकवण. स्वामी समर्थ म्हणाले, हे रोपट पहा, आज ते लहान आहे, पण योग्य वेळ, योग्य काळजी आणि संयम मिळाला तर एक दिवस ते मोठा वृक्ष होईल. जीवनात प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. श्रद्धा सोडू नका, निराश होऊ नका.
आशीर्वादाचा परिणाम. दोघेही घरी परतले. त्यांच्या मनात आता भीती नव्हती, तर आशा होती. ते रोज नामस्मरण करू लागले. गरजू लोकांना मदत करू लागले. काही काळानंतर त्यांच्या घरी एका गोंडस बाळाचा जन्म झाला. संपूर्ण गाव आनंदित झालं. पण रामचंद्र आणि जानकी म्हणाले, हा आमचा अभिमान नाही. ही स्वामी समर्थांची कृपा आणि योग्य वेळेची देणगी आहे. या कथेतून मिळणारी शिकवण. मित्रांनो, जीवनात प्रत्येक इच्छा लगेच पूर्ण होत नाही. कधी कधी देव आपली परीक्षा घेत असतो. स्वामी समर्थांचा संदेश स्पष्ट आहे. संयम, श्रद्धा आणि सत्कर्म यांची साथ कधीच सोडू नका. योग्य वेळ आल्यावर परमेश्वर अपेक्षेपेक्षा जास्त देतो. कथा क्रमांक 13. गरीब विद्यार्थ्याला स्वामी समर्थांनी दिलेली यशाची गुरुकिल्ली. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, ज्ञान ही अशी संपत्ती आहे जी कोणीही चोरू शकत नाही. पण ज्ञान मिळवण्यासाठी मेहनत, संयम आणि आत्मविश्वास आवश्यक असतो. ही कथा आहे अशाच एका गरीब विद्यार्थ्याची. अक्कलकोटपासून काही अंतरावर असलेल्या एका छोट्या गावात शंकर नावाचा एक मुलगा राहत होता. त्याचे वडील मजुरी करायचे. आई लोकांच्या घरी जाऊन काम करायची. घरात इतकी गरिबी होती की अनेकदा दिवा लावण्यासाठी तेलही नसायचं. शंकर रात्री रस्त्यावरील दिव्याखाली बसून अभ्यास करायचा. त्याचं एक स्वप्न होतं, मोठं शिकायचं आणि आईवडिलांचे कष्ट कमी करायचे. पण गरिबीमुळे अनेकदा त्याचा अभ्यास थांबायचा. पुस्तकं विकत घेण्यासाठी पैसे नव्हते. फी भरण्याचीही चिंता होती. हळूहळू तो निराश होऊ लागला. स्वामी समर्थांकडे प्रार्थना. एक दिवस त्याचे गुरुजी म्हणाले, शंकर, ज्ञान मिळवायचं असेल तर आधी श्रद्धा आणि मेहनत दोन्ही आवश्यक आहेत. एकदा अक्कलकोटला जाऊन ये. शंकर दुसऱ्याच दिवशी निघाला. अनेक किलोमीटर चालत तो स्वामी समर्थांच्या दर्शनाला पोहोचला. त्याने नमस्कार केला आणि शांतपणे बाजूला बसला. स्वामी समर्थांची परीक्षा. स्वामी समर्थांनी त्याला जवळ बोलावलं आणि विचारलं, काय हवं आहे बाळा? शंकर म्हणाला, स्वामी, मला पैसा नको, मला शिकायचं आहे. हे ऐकून स्वामी समर्थांच्या चेहऱ्यावर मंद स्मित उमटलं. त्यांनी जवळ ठेवलेलं एक रिकामं मातीचं भांड उचललं आणि म्हणाले, हे भांड रिकामं आहे, म्हणून त्यात पाणी भरता येईल. ज्याचं मन नम्र असतं त्यात ज्ञान सहज भरतं. अहंकाराने भरलेल्या मनात विद्या टिकत नाही. जीवन बदलणारा आशीर्वाद. स्वामी समर्थांनी शंकरच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, अभ्यास कधी सोडू नकोस. कष्टाचं फळ उशिरा मिळेल, पण नक्की मिळेल. शंकर नव्या उत्साहाने घरी परतला. तो दिवसरात्र अभ्यास करू लागला. गुरुजींनीही त्याला मदत केली. गावक्यांनी पुस्तकं दिली. काही वर्षांनी शंकर मोठी परीक्षा उत्तीर्ण झाला. तो एक विद्वान शिक्षक बनला. पण त्याने कधीच आपली गरिबी विसरली नाही. तो गरीब मुलांना मोफत शिक्षण देऊ लागला. जेव्हा कोणी त्याच्या यशाचं रहस्य विचारायचं, तो हसून म्हणायचा, माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद स्वामी समर्थांनी दिलेला आत्मविश्वास होता. या कथेतून मिळणारी शिकवण. मित्रांनो, परिस्थिती कितीही कठीण असली तरी शिक्षण आणि मेहनत कधी सोडू नका. स्वामी समर्थांची शिकवण सांगते,
ज्ञानासाठी केलेला प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न एक दिवस नक्की फळ देतो. श्रद्धा, मेहनत आणि नम्रता यांच्यासमोर कोणतीही अडचण मोठी नसते. कथा क्रमांक 14. अहंकारी राजाचा गर्व स्वामी समर्थांनी एका क्षणात कसा दूर केला. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, सत्ता, संपत्ती आणि प्रसिद्धी या 3 गोष्टी माणसाला मोठं बनवू शकतात. पण याच 3 गोष्टींचा अहंकार झाला तर माणूस स्वतःचा शत्रू बनतो. आजची कथा आहे एका पराक्रमी पण गर्विष्ठ राजाची. अक्कलकोटच्या आसपासच्या एका संस्थानात राजा विक्रमसिंह राज्य करत होता. तो शूर होता, न्यायप्रियही होता. पण काळाच्या ओघात त्याला आपल्या सत्तेचा अभिमान वाटू लागला. दरबारात कोणीही त्याच्या मताविरुद्ध बोलत नव्हतं, कारण त्याच्या रागाची सर्वांनाच भीती वाटत होती. राजा नेहमी म्हणायचा, माझ्या परवानगीशिवाय या राज्यात पानही हलत नाही. स्वामी समर्थांविषयी ऐकलेली बातमी. एक दिवस दरबारात एका मंत्र्याने सांगितलं, महाराज, अक्कलकोटमध्ये एक महान संत आहे. हजारो लोक त्यांच्या दर्शनासाठी येतात. राजा हसला. तो म्हणाला, माझ्यापेक्षा मोठा कोण असू शकतो? चला, त्यांची परीक्षा घेऊ. दुसऱ्याच दिवशी राजा मोठ्या थाटामाटात अक्कलकोटला निघाला. हत्ती, घोडे, सैनिक आणि मोठा लवाजमा. संपूर्ण गाव त्याच्याकडे पाहत होतं. स्वामी समर्थांसमोर. राजा स्वामी समर्थांसमोर पोहोचला. सर्वांना वाटलं स्वामी उठून राजाचं स्वागत करतील. पण स्वामी समर्थ शांतपणे वटवृक्षाखाली बसून राहिले. त्यांनी राजाकडे पाहिलं सुद्धा नाही. राजाला राग आला. तो म्हणाला, स्वामी, तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे? स्वामी समर्थ शांतपणे हसले आणि म्हणाले, तू कोण आहेस हे तुला वाटतं तितका महत्वाचं नाही. तू कसा माणूस आहेस हे महत्वाचं आहे. संपूर्ण वातावरण शांत झालं. मुकुटाचा धडा. स्वामी समर्थांनी जमिनीवर पडलेला एक छोटासा दगड उचलला आणि राजाला म्हणाले, हा दगड आणि तुझा मुकुट दोघेही शेवटी मातीमध्येच मिसळणार. मग इतका गर्व कशाचा? राजा काही क्षण निःशब्द झाला. स्वामी पुढे म्हणाले, राजा तो नसतो जो सिंहासनावर बसतो. राजा तो असतो जो आपल्या प्रजेच्या हृदयात राहतो. राजाचा बदल. हे शब्द राजाच्या मनाला स्पर्श करून गेले. त्याने आपला मुकुट काढला, स्वामी समर्थांच्या चरणी ठेवला आणि म्हणाला, स्वामी, आजपर्यंत मी राज्य जिंकलं, पण माणसांची मन जिंकली नाही. स्वामी समर्थांनी प्रेमाने उत्तर दिलं, आज तू खरा राजा झालास. नवीन राज्यकारभार. त्या दिवसानंतर राजाचा स्वभाव पूर्णपणे बदलला. तो गरिबांच्या तक्रारी स्वतः ऐकू लागला. अन्यायाविरुद्ध कठोर निर्णय घेऊ लागला. गावोगावी विहिरी, धर्मशाळा आणि अन्नछत्र सुरू केले. लोक म्हणू लागले, आधी आमच्याकडे राजा होता, आता आमच्याकडे जनतेचा राजा आहे. या कथेतून मिळणारी शिकवण. मित्रांनो, पद, पैसा, सत्ता हे सर्व तात्पुरतं आहे. स्वामी समर्थांचा संदेश स्पष्ट आहे. ज्याच्या मनात नम्रता आहे तोच खऱ्या अर्थाने महान आहे. लोकांनी तुमची भीती बाळगण्यापेक्षा तुमचा आदर करणं अधिक मौल्यवान आहे. कथा क्रमांक 15. गरीब वृद्धेची 2 फुले आणि स्वामी समर्थांची अमूल्य शिकवण. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, देवाला कधीही सोन्या चांदीची अपेक्षा नसते.
त्याला अपेक्षा असते शुद्ध मनाची आणि निस्वार्थ भक्तीची. ही कथा आहे एका गरीब वृद्ध स्त्रीची, जिने स्वामी समर्थांना फक्त 2 फुले अर्पण केली, पण त्या 2 फुलांची किंमत हजारो सोन्याच्या नाण्यांपेक्षाही मोठी ठरली. अक्कलकोट जवळच्या एका छोट्या झोपडीत लक्ष्मीबाई नावाची एक वृद्ध स्त्री राहत होती. तिचं वय 70च्या पुढे गेलं होतं. चालायला काठीचा आधार लागायचा. पतीचं अनेक वर्षांपूर्वी निधन झालं होतं. मुलं दूरच्या गावात स्थायिक झाली होती. ती एकटीच राहत होती. तिचा दिवस स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने सुरू व्हायचा आणि नामस्मरणानेच संपायचा. उत्सवाची बातमी. एके दिवशी गावात बातमी पसरली. अक्कलकोटमध्ये मोठा उत्सव होणार होता. हजारो भक्त स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येणार होते. लक्ष्मीबाईच्या मनातही दर्शनाची तीव्र इच्छा झाली, पण तिच्याकडे पैसे नव्हते, नैवेद्य नव्हता, फळं नव्हती, मिठाई नव्हती. ती शांतपणे आपल्या घराबाहेर आली. अंगणातल्या छोट्याशा झाडावर 2 सुंदर पांढरी फुलं फुलली होती. तिने ती प्रेमाने तोडली. डोळे मिटून म्हणाली, स्वामी, माझ्याकडे एवढंच आहे, पण हे मी पूर्ण भक्तिभावाने अर्पण करते स्वामी समर्थांच्या चरणी. ती हळूहळू अक्कलकोटला पोहोचली. गर्दी खूप होती. लोक मोठमोठ्या ताटांमध्ये नैवेद्य घेऊन आले होते. काहींनी सोन्याचे हार आणले होते, काहींनी महागडी वस्त्र अर्पण केली होती. लक्ष्मीबाई शांतपणे पुढे गेली. तिने थरथरत्या हातांनी ती 2 फुलं स्वामी समर्थांच्या चरणी ठेवली. स्वामी समर्थांनी ती फुलं हातात घेतली, डोळे मिटले आणि चेहऱ्यावर समाधानाचं स्मित उमटलं. ते म्हणाले, आज मला सर्वात सुंदर भेट मिळाली. सर्व भक्त आश्चर्यचकित झाले. श्रीमंत व्यापाऱ्याचा प्रश्न. एक श्रीमंत व्यापारी पुढे आला. तो म्हणाला, स्वामी, आम्ही इतक्या मौल्यवान वस्तू आणल्या आणि तुम्ही या 2 फुलांचं कौतुक करता. स्वामी समर्थ प्रेमाने म्हणाले, तुम्ही वस्तू अर्पण केल्या, हिने स्वतःचं मन अर्पण केलं. देवाला वस्तूंची किंमत नसते, भावनेची किंमत असते. वृद्धेचा आनंद. लक्ष्मीबाईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती म्हणाली, स्वामी, आज माझं आयुष्य धन्य झालं. स्वामी समर्थांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, ज्याच्या मनात प्रेम आहे त्याच्याकडे माझं सदैव लक्ष असतं. त्या दिवसानंतर लक्ष्मीबाईचं आयुष्य बदललं नाही. ती अजूनही साधंच जीवन जगत होती, पण तिच्या मनात एक अमूल्य संपत्ती आली होती, स्वामी समर्थांच्या कृपेची खात्री. या कथेतून मिळणारी शिकवण. मित्रांनो, आपण देवाला किती मोठं दान देतो, यापेक्षा किती प्रेमाने देतो हे अधिक महत्त्वाचं आहे. स्वामी समर्थांचा संदेश स्पष्ट आहे. निर्मळ मनाने अर्पण केलेलं एक फूल हजारो सोन्याच्या दागिन्यांपेक्षा श्रेष्ठ असतं. कथा क्रमांक 16. मत्सरी शेजायाचा स्वभाव स्वामी समर्थांनी कसा बदलला. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मत्सर हा असा अग्नी आहे जो दुसऱ्याला कमी आणि स्वतःलाच जास्त जाळतो. दुसऱ्याचं सुख पाहून ज्याला दुःख होतं, तो कधीच स्वतःच्या आयुष्यात आनंदी राहू शकत नाही. आजची कथा आहे अशाच एका मत्सरी माणसाची. अक्कलकोट जवळील एका गावात हरिभाऊ आणि गणू नावाचे 2 शेजारी राहत होते. दोघांचीही शेती होती. दोघेही कष्टाळू होते, पण
गणूच्या शेतात दरवर्षी चांगलं पीक यायचं. त्याच्या घरात आनंद असायचा. हे पाहून हरिभाऊच्या मनात मत्सर निर्माण झाला. तो मनात म्हणायचा, देव नेहमी त्यालाच का देतो. हळूहळू तो गणूबद्दल वाईट बोलू लागला. गावात अफवा पसरवू लागला. त्याच्या यशाचं कौतुक करण्याऐवजी त्याला कमी दाखवण्याचा प्रयत्न करू लागला. स्वामी समर्थांकडे जाण्याचा निर्णय. एक दिवस हरिभाऊची पत्नी म्हणाली, तुमच्या मनात शांतता उरलेली नाही. एकदा स्वामी समर्थांच्या दर्शनाला जाऊन या. मनाविरुद्ध का होईना. तो अक्कलकोटला गेला. स्वामी समर्थ वटवृक्षाखाली बसले होते. हरिभाऊ नमस्कार करून बाजूला बसला. तो काही बोलणार. इतक्यात स्वामी समर्थ म्हणाले, दुसऱ्याच्या दिव्याची ज्योत विझवून तुझा दिवा कधीच उजळणार नाही. हरिभाऊ दचकला. त्याने आपल्या मनातील मत्सराबद्दल कुणालाही सांगितलं नव्हतं. 2 मडक्यांचा धडा. स्वामी समर्थांनी 2 मातीची मडकी मागवली. एका मडक्यात स्वच्छ पाणी भरलं, दुसऱ्यात काळी शाई. मग म्हणाले, जर या स्वच्छ पाण्यात रोज थोडी शाई टाकली तर काय होईल. हरिभाऊ म्हणाला, पाणीही काळं होईल. स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, मत्सरही असाच असतो. सुरुवातीला तो दुसऱ्याविषयी असतो, पण शेवटी स्वतःचं मन काळवंडून टाकतो. मनाचा बदल. हे शब्द हरिभाऊच्या हृदयात उतरले. त्याला आपल्या चुका आठवल्या. तो स्वामी समर्थांच्या चरणी पडला आणि म्हणाला, स्वामी, मी दुसऱ्याचं वाईट पाहत राहिलो, म्हणून माझं स्वतःचं सुख हरवलं. स्वामी समर्थांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानायला शिक. तेव्हाच तुझ्या आयुष्यात खरा आनंद येईल. नवीन सुरुवात. गावी परतल्यावर हरिभाऊ थेट गणूकडे गेला. त्याने हात जोडले आणि म्हणाला, मला माफ कर. मी तुझ्याशी चुकीचं वागलो. गणूनेही त्याला मिठी मारली. त्या दिवसापासून दोघे मिळून शेती करू लागले. एकमेकांना मदत करू लागले. गावात पुन्हा प्रेम आणि एकता निर्माण झाली. लोक म्हणू लागले, स्वामी समर्थांनी 2 शेजायांमध्ये नव्हे, 2 हृदयांमध्ये मैत्री निर्माण केली. या कथेतून मिळणारी शिकवण. मित्रांनो, दुसऱ्याच्या यशाचा मत्सर करू नका. त्याच्याकडून प्रेरणा घ्या. स्वामी समर्थांचा संदेश सांगतो, मत्सर मनाला अशांत करतो, पण प्रेम आणि क्षमा मनाला परमेश्वराच्या जवळ नेतात. दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणारा माणूसच खऱ्या अर्थाने सुखी असतो. कथा क्रमांक 17. आळशी तरुणाला स्वामी समर्थांनी कष्टाचं महत्त्व कसं शिकवलं. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, या जगात प्रत्येकाला यश हवं असतं, पण प्रत्येक जण कष्ट करायला तयार नसतो. अनेक जण म्हणतात, माझं नशीबच खराब आहे. पण स्वामी समर्थ सांगतात, नशीब बदलायचं असेल तर आधी सवयी बदल. आजची कथा आहे एका आळशी तरुणाची. अक्कलकोट जवळच्या एका गावात राघव नावाचा एक तरुण राहत होता. तो बुद्धिमान होता, शारीरिकदृष्ट्याही मजबूत होता, पण त्याला काम करण्याचा कंटाळा होता. सकाळी उशिरा उठायचा, दिवसभर मित्रांसोबत बसायचा आणि संध्याकाळी घरी येऊन म्हणायचा, माझं नशीब साथ देत नाही. त्याचे वडील शेतात कष्ट करत होते. आई घरकाम करून संसार चालवत होती, पण राघवला याचं काहीच वाटत नव्हतं. स्वामी समर्थांच्या दर्शनाला एक दिवस राघवची आई म्हणाली,
बाळा, एकदा अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांचं दर्शन घे. आईचा मान ठेवण्यासाठी राघव अक्कलकोटला गेला. स्वामी समर्थ वटवृक्षाखाली बसले होते. राघवने नमस्कार केला. तो काही बोलण्याआधीच स्वामी समर्थ म्हणाले, रिकाम बसून फळाची अपेक्षा करतोस? राघव आश्चर्यचकित झाला. त्याने तर आपल्या मनातील गोष्ट कुणालाच सांगितली नव्हती. शेताचा धडा. स्वामी समर्थांनी त्याला जवळच्या शेतात नेलं. एक शेत हिरवंगार होतं, दुसरं शेत ओसाड पडलं होतं. स्वामी विचारतात, दोन्ही शेतांना पाऊस सारखाच पडला, मग एक हिरवं आणि दुसरं ओसाड का? राघव म्हणाला, कारण एका शेतात मेहनत झाली आणि दुसऱ्यात नाही. स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, हेच तुझ्या आयुष्यालाही लागू होतं. नशिबाचा पाऊस सर्वांवर पडतो, पण कष्टाची मशागत करणाऱ्याचं जीवन फुलतं. आयुष्य बदलणारा निर्णय. हे शब्द राघवच्या मनात घर करून गेले. तो स्वामी समर्थांच्या चरणी पडला आणि म्हणाला, स्वामी, आजपासून मी माझं आयुष्य बदलणार. घरी परतल्यावर तो रोज पहाटे उठू लागला. वडिलांसोबत शेतात काम करू लागला. रिकाम्या वेळेत नवीन कौशल्य शिकू लागला. काही वर्षांनी त्याचे शेत गावातील सर्वात उत्तम शेत म्हणून ओळखलं जाऊ लागलं. लोक म्हणू लागले, राघवचं नशीब बदललं. पण राघव हसून म्हणायचा, नशीब नाही बदललं, माझे कष्ट बदलले. या कथेतून मिळणारी शिकवण. मित्रांनो, यशाचं कोणतंही शॉर्टकट नसतं. स्वामी समर्थांची शिकवण सांगते, कष्टाशिवाय फळाची अपेक्षा करू नका. जो आज मेहनत करतो, उद्या यश त्याच्याच दारात उभं राहतं. कथा क्रमांक 18. खोट बोलणाऱ्या माणसाला स्वामी समर्थांनी सत्याची शक्ती कशी शिकवली. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, खोट बोलणं सुरुवातीला सोपं वाटतं, पण एक खोट लपवण्यासाठी 100 खोटी बोलावी लागतात. आणि शेवटी विश्वास तुटतो. विश्वास एकदा तुटला की तो पुन्हा जोडणं खूप कठीण असतं. आजची कथा आहे अशाच एका माणसाची, ज्याने खोट्याच्या आधारावर आयुष्य उभं करण्याचा प्रयत्न केला. अक्कलकोट जवळील एका गावात महादेव नावाचा एक व्यापारी राहत होता. व्यापार चांगला होता, पण त्याला एक वाईट सवय होती. तो प्रत्येक गोष्टीत खोट बोलायचा. ग्राहकांना चुकीचं मोजमाप द्यायचा. मालाची खोटी स्तुती करायचा. लोकांना फसवून जास्त पैसे घ्यायचा. त्याला वाटायचं, हुशार तोच, जो लोकांना फसवतो. काही काळ त्याचा व्यापार वाढला, पण हळूहळू लोकांना सत्य समजू लागलं. एकामागून एक ग्राहक कमी होत गेले. त्याच्या दुकानात गर्दी थांबली. घरातही वाद वाढू लागले. महादेव अस्वस्थ झाला. स्वामी समर्थांच्या भेटीला एका दिवशी तो अक्कलकोटला गेला. स्वामी समर्थ वटवृक्षाखाली बसले होते. महादेव नमस्कार करून शांत बसला. स्वामी समर्थांनी त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, आरशावर धूळ साचली तर चेहरा दिसत नाही. महादेव काहीच बोलला नाही. स्वामी पुढे म्हणाले, खोट म्हणजे मनावर साचलेली धूळ. जोपर्यंत ती धूळ साफ करत नाहीस, तोपर्यंत तुला स्वतःचं खरं रूप दिसणार नाही. आरशाचा धडा. स्वामी समर्थांनी एक आरसा मागवला. आरशावर माती लावली आणि महादेवला विचारलं, यात तुझा चेहरा दिसतो का? महादेव म्हणाला, नाही स्वामी. स्वामींनी आरसा स्वच्छ पुसला. आता चेहरा स्पष्ट दिसू लागला.
स्वामी म्हणाले, सत्य हे त्या स्वच्छ आरशासारखं असतं. सत्य बोलणाऱ्याला काहीही लपवावं लागत नाही. पण खोट बोलणारा नेहमी भीतीत जगतो. मनाचा परिवर्तन. महादेवच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, स्वामी, मी पैशासाठी सत्य विकलं. स्वामी समर्थ म्हणाले, पैसा पुन्हा मिळेल, पण विश्वास गमावला तर सर्व काही गमावशील. त्या दिवशी महादेवने स्वतःशी एक वचन केलं, आजपासून मी फक्त सत्य बोले. नवीन सुरुवात. गावी परतल्यावर त्याने ग्राहकांची माफी मागितली. चुकीने घेतलेले पैसे परत केले. प्रामाणिकपणे व्यापार सुरू केला. सुरुवातीला लोकांचा विश्वास बसला नाही, पण हळूहळू त्याच्या प्रामाणिकपणाची चर्चा गावभर झाली. काही वर्षांनी त्याचं दुकान पुन्हा भरभराटीला आलं. यावेळी फक्त पैशामुळे नाही, तर विश्वासामुळे. या कथेतून मिळणारी शिकवण. मित्रांनो, स्वामी समर्थांचा संदेश स्पष्ट आहे. सत्याचा मार्ग कठीण असू शकतो, पण तोच शेवटी विजयाकडे घेऊन जातो. विश्वास हीच माणसाची सर्वात मोठी संपत्ती आहे. कथा क्रमांक 19. गर्विष्ठ श्रीमंताला स्वामी समर्थांनी वेळेची खरी किंमत कशी शिकवली. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, पैसा हरवला तर पुन्हा मिळू शकतो. संपत्ती गेली तर पुन्हा उभी करता येते, पण गेलेली वेळ कधीच परत येत नाही. स्वामी समर्थ नेहमी सांगायचे, वेळ हीच ईश्वराची सर्वात मौल्यवान देणगी आहे. आजची कथा आहे एका श्रीमंत पण वेळेचा गर्व करणाऱ्या माणसाची. अक्कलकोट जवळील एका मोठ्या गावात दामोदर शेठ नावाचा एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्याकडे मोठा व्यवसाय होता. अनेक नोकर होते. प्रचंड संपत्ती होती. पण त्याच्याकडे एक गोष्ट नव्हती, वेळेची कद्र. तो प्रत्येक काम उद्यावर ढकलायचा. आईवडिलांना भेटायला उद्या जाईन, मंदिरात दर्शनाला पुढच्या आठवड्यात जाईन, गरिबांना मदत नंतर करू, नामस्मरण वृद्ध झाल्यावर करीन. त्याला वाटायचं, माझ्याकडे खूप वेळ आहे. स्वामी समर्थांची भेट. एक दिवस त्याचा एक मित्र म्हणाला, शेठ, एकदा अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांचं दर्शन घ्या. दामोदर शेठ म्हणाला, आत्ता वेळ नाही, नंतर जाईन. पण काही दिवसांनी व्यवसायात मोठं नुकसान झालं. मन अस्वस्थ झालं. तेव्हा तो अक्कलकोटला गेला. स्वामी समर्थांनी त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, जो वेळेचा आदर करत नाही, वेळही त्याला साथ देत नाही. दामोदर शेठ थक्क झाला. वाळूच्या घड्याळाचा धडा. स्वामी समर्थांनी जवळ ठेवलेलं एक वाळूचं घड्याळ हातात घेतलं. ते उलट केलं. वाळू हळूहळू खाली पडू लागली. स्वामी म्हणाले, ही वाळू परत वर जाऊ शकते का? दामोदर शेठ म्हणाला, नाही स्वामी. स्वामी शांतपणे म्हणाले, माणसाचं आयुष्यही असंच आहे. प्रत्येक क्षण निघून जातो, पण तो पुन्हा कधीच परत येत नाही. उद्यावर टाकलेलं चांगलं काम अनेकदा कायमचं अपूर्ण राहतं. जीवनाला नववळण. दामोदर शेठच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला आठवलं आईचं शेवटचं बोलावणं, वडिलांची इच्छा, गरिबांची मदतीची विनंती, आणि त्याचं प्रत्येक वेळी एकच उत्तर, नंतर करू. तो स्वामी समर्थांच्या चरणी पडला आणि म्हणाला, स्वामी, मी पैशामागे धावत राहिलो, पण वेळेचं महत्त्व विसरलो.
स्वामी समर्थांनी प्रेमाने सांगितलं, आजचा दिवसच तुझ्या हातात आहे, त्याचा सदुपयोग कर. नवा संकल्प. त्या दिवसानंतर दामोदर शेठने आपलं आयुष्य बदललं. तो रोज सकाळी नामस्मरण करू लागला, आईवडिलांची सेवा करू लागला, गरजूंना मदत करू लागला आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात एका वाक्याने करू लागला, आजचं काम उद्यावर नाही. काही वर्षांनी लोक त्याला श्रीमंत म्हणून नाही, तर समाजसेवक म्हणून ओळखू लागले. या कथेतून मिळणारी शिकवण. मित्रांनो, स्वामी समर्थांची शिकवण सांगते, वेळ ही पैशापेक्षाही मौल्यवान आहे. जे चांगलं काम आज करता येईल ते उद्यावर कधीच ढकलू नका, कारण गेलेली वेळ आणि गेलेला श्वास पुन्हा कधीच परत येत नाही. कथा क्रमांक 20. निराश शेतकऱ्याला स्वामी समर्थांनी दिलेला आशेचा अमृतमंत्र. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, शेतकरी हा फक्त अन्नदाता नसतो, तो आशेवर जगणारा योद्धा असतो. तो बी पेरतो, पाऊस येईल या विश्वासाने. तो कष्ट करतो, उद्या पीक येईल या आशेने. पण कधी निसर्गाची साथ मिळत नाही, कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी रोगराई, आणि मग शेतकऱ्याच्या डोळ्यातील आशेचा दिवा मंद होऊ लागतो. आजची कथा आहे अशाच एका निराश शेतकऱ्याची. दुष्काळाचे संकट. अक्कलकोट जवळच्या एका गावात गोपाळ नावाचा शेतकरी राहत होता. तो अत्यंत मेहनती होता. पहाटेपासून संध्याकाळपर्यंत शेतात राबायचा. पण सलग 2 वर्षे पाऊस पडला नाही. शेती कोरडी पडली, विहिरीचं पाणी आटलं, बैल विकावे लागले, घरात धान्य संपलं, कर्ज वाढत गेलं. गोपाळ रात्री झोपू शकत नव्हता. तो आकाशाकडे पाहून म्हणायचा, देवा, मी एवढे कष्ट करतो, तरी माझ्याच वाट्याला दुःख का? स्वामी समर्थांकडे प्रस्थान. एक दिवस त्याची वृद्ध आई म्हणाली, बाळा, संकट मोठं आहे, पण श्रद्धा त्याहून मोठी आहे. एकदा अक्कलकोटला जाऊन ये. गोपाळ अनवाणी पायांनी स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघाला. अनेक तासांचा प्रवास करून तो अक्कलकोटला पोहोचला. स्वामी समर्थ वटवृक्षाखाली बसले होते. गोपाळ काही बोलण्याआधीच स्वामी समर्थ म्हणाले, शेत चुकलं आहे, पण तुझा विश्वास चुकू देऊ नकोस. हे ऐकून गोपाळच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. बीजाचा अद्भुत धडा. स्वामी समर्थांनी आपल्या हातातलं एक छोटंसं बी गोपाळच्या हातावर ठेवलं आणि म्हणाले, हे बी पाहतोस? गोपाळ म्हणाला, हो स्वामी. स्वामी समर्थ पुढे म्हणाले, हे बी जमिनीत पुरलं जातं, अंधारात राहतं, मातीखाली दडून जातं, पण ते तक्रार करत नाही. योग्य वेळ येताच ते अंकुरतं आणि विशाल वृक्ष बनतं. मग स्वामी समर्थांनी गोपाळच्या डोळ्यात पाहत सांगितलं, तुझं आयुष्यही आज बीजासारखं आहे. आज संकट आहे, पण हा शेवट नाही. श्रद्धा, संयम आणि कष्ट ही 3 बीजं कधीच वाया जात नाही. नवीन उमेद. गोपाळने स्वामी समर्थांच्या चरणी नमस्कार केला. तो घरी परतला. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर चिंता नव्हती, तर आत्मविश्वास होता. त्याने पुन्हा शेतीची मशागत सुरू केली. पाणी साठवण्यासाठी छोटं तळ तयार केलं. नवीन पद्धतीने शेती केली. गावातील इतर शेतकऱ्यांनाही सोबत घेतलं. काही महिन्यांनी चांगला पाऊस झाला. शेती पुन्हा हिरवीगार झाली.
गावभर आनंदाचं वातावरण पसरलं. लोक म्हणाले, गोपाळचं नशीब बदललं. गोपाळ हसून म्हणाला, नशीब नाही, माझा विश्वास बदलला. या कथेतून मिळणारी शिकवण. मित्रांनो, जीवनात कितीही मोठं संकट आलं तरी आशा सोडू नका. स्वामी समर्थांचा संदेश सांगतो, जो संकटातही श्रद्धा सोडत नाही त्याला योग्य वेळी परमेश्वर नवी वाट दाखवतो. कष्ट करत राहा, प्रार्थना करत राहा, योग्य वेळ आल्यावर फळ नक्की मिळेल. कथा क्रमांक 21. स्वामी समर्थांनी एका रागीट मुलाला क्षमेची शक्ती कशी शिकवली. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जगात सर्वात कठीण गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे ज्याने आपल्याला दुखावलं त्याला मनापासून माफ करणं. राग धरून ठेवणं सोपं असतं, पण क्षमा करणं हे मोठ्या मनाचं लक्षण असतं. आजची कथा आहे अशाच एका तरुणाची, ज्याचं आयुष्य राग आणि सूडाने भरलं होतं. रागाने भरलेलं मन. अक्कलकोटपासून काही अंतरावर कृष्णा नावाचा एक तरुण राहत होता. तो कष्टाळू होता, पण खूप तापट स्वभावाचा होता. एका दिवशी त्याच्या जवळच्या मित्राने त्याचा विश्वासघात केला. काही पैशांसाठी त्याला फसवलं. त्या दिवसापासून कृष्णाच्या मनात सूडाची आग पेटली. तो सतत म्हणायचा, एक दिवस मी त्याला धडा शिकवणारच. रागामुळे त्याचं मन अस्वस्थ झालं. रात्री झोप लागत नव्हती, कामात लक्ष लागत नव्हतं, चेहऱ्यावरचं हसू हरवलं होतं. आईचा सल्ला. एक दिवस त्याची आई शांतपणे म्हणाली, बाळा, रागाने दुसरा जळत नाही, आपणच जळतो. एकदा अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांचं दर्शन घे. आईचा मान ठेवून कृष्णा अक्कलकोटला गेला. स्वामी समर्थांचा अनोखा धडा. स्वामी समर्थांनी त्याच्याकडे पाहत विचारलं, हातात निखारा धरलास तर कोण जळेल? कृष्णा म्हणाला, माझाच हात जळेल स्वामी. स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, राग म्हणजे हाच निखारा. तू तो दुसऱ्यावर फेकण्याची वाट पाहतोस, पण तोपर्यंत तो तुलाच जाळत असतो. हे शब्द ऐकून कृष्णा शांत झाला. परिवर्तनाचा क्षण. स्वामी समर्थांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, क्षमेमध्ये कमकुवतपणा नसतो, क्षमेमध्ये सर्वात मोठं सामर्थ्य असतं. ज्याने तुला दुखावलं त्याच्यासाठी द्वेष नको, त्याच्यासाठी प्रार्थना कर. कृष्णाच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला जाणवलं, रागामुळे त्याने स्वतःचं आयुष्यच दुःखी केलं होतं. नवीन सुरुवात. गावी परतल्यावर तो आपल्या मित्राकडे गेला. त्याने शांतपणे म्हटलं, मी तुला माफ केलं. त्या मित्रालाही आपल्या चुकीची जाणीव झाली. दोघांनी पुन्हा मैत्री केली. त्या दिवसानंतर कृष्णाच्या मनातील ओझं कायमचं हलकं झालं. तो रोज एकच प्रार्थना करू लागला, स्वामी, माझ्या मनात कोणाबद्दलही द्वेष राहू देऊ नका. या कथेतून मिळणारी शिकवण. मित्रांनो, स्वामी समर्थांची शिकवण सांगते, राग माणसाला कमकुवत करतो, पण क्षमा माणसाला महान बनवते. ज्याने क्षमा केली त्याने स्वतःच्या मनाला मुक्त केलं.